कशा प्रकारे वाटलं? थोडा पिक्चर पण खरं तर हा पिक्चर बघताना खूप आम्ही एकदम भाऊक पण झालो. इतिहास आम्ही वाचला होता, पण वाचत आणि प्रॅक्टिकली बघणं फरक असतो. वाचून माणसाला जेवढं समजत नाही कधी थोडं पाहून सत्य परिस्थितीचा अनुभव येतो की वेदना काय, त्रास काय, आणि त्याच्यामध्ये एक शिकण्यासारखं आहे की आपण आपलं जीवन जगताना किंवा आपण कुठेही कोणत्याही कामात असताना आपल्यातले फितूर कोण आहेत, आपलं कोण आहे, परकं कोण आहे, याची जाणीव असली पाहिजे. आणि हे फार मोठा संदेश या चित्रपटातनं दिलेला आहे की आपल्या सोबतच राहून आपल्याशी फितरी करून, आपल्याशी गद्दारी करून आपला स्वराज्याला आणि आपल्या स्वतःला धक्का दिलेला आहे. आणि खूप छान चित्रपट बनवलेला आहे. म्हणजे या कॉम्प्युटर जगात आणि सिमेंटच्या जंगलात आता मुलं सोशल मीडियाच्या पाठी आणि बाकीचं इंस्टाग्रामच्या पाठी वगैरे लागलेले आहेत, परंतु मुलांना इतिहासाची पुनरावृत्ती करून देणारा हा पिक्चर आहे. मी तरुण मुला-मुलींना सांगेन की तुम्ही मोबाईलच्या पाठी वेळ देता ते एक दिवस का असो ना, आपण तुमच्या फॅमिलीसोबत हा पिक्चर बघायला नक्की या. आणि तरुणांनी इतिहास हा लक्षात ठेवला पाहिजे. पुन्हा एकच सांगेन की आपल्यातले फितूर कोण आहेत याची जाणीव ठेवणं फार गरजेचं आहे. आणि आपल्यासोबत प्रवासात चाललेले असताना आपलं कोण आणि परकं कोण आहे हे माणूस तपासूनच मैत्री करावी आणि माणूस तपासूनच घरात घ्यावा, एवढंच मी सांगेन. आणि छावा पिक्चर खूप सुंदर आहे, तरुणांना संदेश देणार आहे. तरुणाने हा पिक्चर नक्की बघावा अशी मी विनंती करतो. तरुणांकडे येतो. ताई, तुला कसा वाटला सिनेमा? हा मूवी नसून हा एक इतिहास आहे जो आपल्याला समजला पाहिजे. प्रत्यक्ष बघताना जे नाही बघवलं गेलं, खूप एकदम रडायला झालं. तर फक्त हेच आहे की छावा बघा, खूप छान इतिहास, आपला इतिहास समजवला गेला याच्यामध्ये. बाकी मूवी हे इतिहास एकदम चांगल्यापणे समजवला आहे. ताई, तुझ्याकडे तुम्ही ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भरपूर गोष्टी आपल्याला दर्शवल्या गेल्या आहेत, आपण वाचल्या आहेत आणि भरपूर गोष्टी त्यांच्याबद्दल लिहिल्या गेल्या आहेत. संभाजी महाराजांबद्दल तेवढं लिहिलं गेलं नाही, तेवढं दर्शवलं गेलं नाही. या सिनेमाच्या दरम्यान जे लक्ष्मण रोटेकरांचे जे दिग्दर्शक आहेत त्यांनी कशा प्रकारे या सब्जेक्टला न्याय दिला त्याच्याबद्दल थोडं सांगायचं. मला ते सांगायचं की त्यांनी पिक्चरचं म्हणजे कॅरेक्टराईज आणि पिक्चरची जी सेटिंग केली ती एकदम छान केली आहे. आणि त्यांचं जे ॲक्टिंग आहे, त्यांचं म्हणजे जे काय आहे त्यांचं त्या कॅरेक्टरमध्ये उतरून परफॉर्म करणं एक नंबर सॉलिड प्रॅक्टिस होतं. आणि सगळे कॅरेक्टर आणि सगळे त्यांची ॲक्टिंग एक नंबर होती. विकी कौशलबद्दल काय सांगते? विकी कौशल इज माय फेवरेट. त्यांनी खूप छान ॲक्टिंग केली एकदम त्या कॅरेक्टरमध्ये उतरून की जे आतापर्यंत आम्ही जे मूवीज बघितले, वी आर नॉट कम्पेअरिंग, बट आम्ही आतापर्यंत जे मराठीज मूवी बघितले त्याच्यामध्ये जो कॅरेक्टर दिसला विकी कौशल सरांनी एकदम मस्त. आणि त्या मराठी लुकमध्ये एकदम प्रत्येक जो वॉर दाखवला पाण्यातून त्याच्यामध्ये एकदम कम्फर्टेबल त्यांचा त्यांचे ऑर्नामेंट त्यांनी घातलेले एकदम व्यवस्थित, केस पण एकदम व्यवस्थित, एकदम म्हणजे डिट्टो शंभू राजे दिसत होते. मिस्टेक नाही. रश्मिका मॅम पण एकदम परफेक्ट होते. जसे एकदम जसं एक मराठी हे असतात वाईफ त्यांच्यामध्ये कॉस्ट्युम इज ऑसम. त्यांचं जे काही त्यांनी गेटअप केलेलं आणि सेटअप केलेलं ना ते खूप छान होतं. आणि त्यांचं डायलॉग्स परफॉर्मन्स एकदम ऑसम होतं. मध्ये रश्मिकाला ट्रोल करतात माणसं की ज्यामुळे त्यांचा जो साऊथ ॲक्सेंट आहे तो चित्रपटामध्ये दिसून नसतोय. त्याच्याबद्दल तुम्ही काही नोटीस वगैरे काय केलं आहे का? असं नाही वाटलं, कारण की त्यांचा जो लुक आहे ना तो एकदम मराठीला 100 out of 100 आहे. आय जस्ट से की दोघांनी जी मेहनत घेतली वॉज रिअली ऑसम. आतापर्यंत सिरियसली नॉट कम्पेअरिंग, पण आतापर्यंत ती मेहनत मराठी मूवीमध्ये असं कधी एकदम रडलेला नाही. मूवी अर्धा होतं, जास्त म्हणजे डीप नव्हतं. जेवढं हा मूवी बघून आम्ही रडलो, आम्ही आमचेही असं इतिहास वाचून समजतात, पण जर असं मूवीनी चांगल्यारीत्या लोकांपर्यंत सादर करताना तर जरा जास्त कळायचं आणि आपल्या मराठीला पुढे नेलं पाहिजे. क्या बात आहे. प्रेक्षकांसाठी काय मेसेज असेल जाता आता? तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट प्लीज बघा. आणि इच्छा आहे आमची चित्रपटाला खूप सपोर्ट. हा चित्रपट नसून हा आपला इतिहास आहे, असा घेऊन पुढे चला. बाकी हा इतिहास खूप महत्त्वाचा आहे. आपल्या फॅमिलीसोबत नक्की बघा. हॅट्स ऑफ टू विकी कौशल सर आणि रश्मिका मंदाना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. म्हणजे बोलायला शब्द नाही, आय एम स्पीचलेस. पण माझी एक रिक्वेस्ट आहे की प्रत्येक शाळेमधल्या मुलांना हा पिक्चर दाखवला पाहिजे. आपली अक्षरशः घडली आहे, नशीब ते दाखवलं नाही पुढचं, पण
आपला जो इतिहास आहे हा मुलांना कळलाच पाहिजे. कारण इंग्लिश मिडियम आणि कुठची मराठी मिडियम असते हे सगळा इतिहास मागे पडत चाललेला आहे. कारण आम्ही ही पुस्तकं मी जेव्हा माझ्या कॉलेजमध्ये होती तेव्हा मी छावा वाचलेला आहे, शिवाजी सावंत आणि आता ही पुस्तकही नाही वाचत आहे. सो मला असं वाटतं की माझी खूप हंबल रिक्वेस्ट आहे सरकारला की हा पिक्चर त्यांनी टॅक्स फ्री करून सगळ्यांना दाखवावा आणि माझी कळकळीची विनंती आहे. मी हा विभागाची त्याच्यामुळे मला खूप मी साहेबांना तर आणि अमितला सांगणारच आहे, पण प्लीज तुम्ही हा माझा मेसेज पोचवा अशी माझी खूप इच्छा आहे. विकी कौशलबद्दल काय? बापरे, सो नाईस, खूप छान काम केलं आहे त्यांनी, म्हणजे बोलूच नाही शकत आहे. हिंदी त्याचं हे वगैरे खूप छान केलेलं आहे. आणि अक्षय खन्नाने पण ऍक्च्युली औरंगजेब नाही आवडत, पण त्यांनी काम छान केलं. क्या बात आहे. रश्मिकाला खूप जण ट्रोल करतात त्याचं ऍक्सेंट म्हणून. थोडंसं ऍक्सेंटीचं हे आहे, पण इट्स ओके. हे सगळं त्याच्याऐवजी आणि ही एक इतिहासाची शिक्षक आहे, हे सगळं बघण्यापेक्षा मुलांनी हे तुम्ही दाखवा की त्याला ट्रोल करणं हे करणं हे बाजूला होऊ दे, पण राजाने आपलं जीवदान दिलं आणि आज आपण त्यांच्यामुळे आहोत. शिवछत्रपती महाराज आपले आणि शंभूराजे यांच्यामुळे आज हिंदुत्व जिवंत आहे. आणि हा मेसेज आहे ना, हा खरा सगळ्या आपल्या भारतभर केला पाहिजे. म्हणजे इव्हन कॅनडा आणि अमेरिकामध्ये सुद्धा आमचे लोक बघतायत ना पिक्चर, ते हे म्हणतायत की शंभूराजांचं हे बलिदान कधी समोर आलंच नाही, आज समोर आलंय. आणि हे संपूर्ण भारतातल्या आपल्या भावी पिढीला केलं पाहिजे. ट्रोल करणं वगैरे दुसरी गोष्ट आहे, तुम्ही ऍक्टिंग वगैरे नका जाऊ, पण राजांनी जे केलंय ना ते बघा. आणि मी एक इतिहासाची शिक्षक म्हणून तुम्हाला सांगते, माझा इतिहास आवडता विषय मी शिकते. मुलांना हे नका सांगू ऍक्टिंग कशी केली काय केलंय, शंभूराजांचं बलिदान काय आहे ते सांगा. एक एक तुकडा मासाचा कापून निघतो, किती एक पुसत सर्राकडे गेला तर आपल्याला किती दुखतं. आणि आज तिकडे राजांचा माझ्या एक एक तुकडा काढून गिधाडांना दिला जात होता. डोळ्यात त्या हे घातले तेव्हा सुद्धा राजा माझा घाबरला नाही. अशी भावी पिढी निर्माण झाली पाहिजे, हे यत्न घ्या. एक शेवटचा प्रश्न विचारतो, ज्या प्रकारे तुम्ही आता म्हणाला इतिहासाचे शिक्षक मध्ये एक छोटासा वादविवाद झालेला की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना दाखवले गेलेले. तर लेझिम हा महाराष्ट्र संस्कृतीचा भाग आहे. मग तुम्हाला काय वाटतं की म्हणजे योग्य गोष्ट होती का अयोग्य गोष्ट होती? मे बी तेव्हाच्या वेळेला लेझिम हा आपला आरोग्याचा खेळ आहे. लेझिम हा नुसतं काही हे नाहीये. लेझिम किंवा दांडपट्टा हे सगळं आपल्या शरीराच्या व्यायामासाठी आहे, लोककला आहे आणि ते व्यायामाचा प्रकार आहे. आणि त्यामुळे तो जो माझा शंभूराजा खेळत असेल तो महाराष्ट्राचा खेळ आहे आणि महाराष्ट्राच्या खेळाचा मला अभिमान आहे. का नाही माझा राजा खेळणार तो लेझिम, माझा राजा दांडपट्टा पण खेळणार, माझा राजा लेझिम पण खेळणार आणि वाटलाच तर तो डफावर थाप पण देणार. कारण त्यातनं पण मर्दांगी येते, विराग्नी येतो तो, आणि तो कोणी झुकवू किंवा भिजवू शकत नाही. राजा माझा ग्रेट होता, माझ्या राजाचे चांगले गुण घ्या. हे असल्या बाबतीत त्याला ट्रोल करू नका. त्याच्यासारखा जीव द्या. आज कोणाची हिंमत आहे एवढं सगळं दुःख सहन करून शेवटी सुद्धा जीभ काढल्यावर पण जगदंबा म्हणतोय तो. मग हे तुम्ही घेऊ शिका ना त्याच्याकडून. हे फालतूगिरीचं असे ट्रोलिंग करू नका. ते लेझिम खेळत होते का काय खेळत होते, माझ्या राजाने जे जीव दिला तो तुम्ही देऊ शकतात आज? नाही देऊ शकत. हे शिकवा महाराष्ट्राला आणि आपल्या भावी पिढीला. बस बाकी काय कौशलसाठी काय मेसेज असेल? विकी कौशल अप्रतिम. म्हणजे असं वाटतं समोर संभाजीच उभा राहिलेला आहे. जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी. कारण आपण नाही ना जगवणार आपला राज्य देश, आपला महाराष्ट्र देश. बाकीचे लोक आपल्याला मान नाही देणार. महाराष्ट्राने केलं पाहिजे, आपल्या प्रत्येकाने हे केलं पाहिजे, तर आपल्याला समोरचा मान देईल. आपणच आपल्याला घाबरून बसलं ना, अरे आपणच नाही किंमत दिली. आज त्या ज्यांनी हा पिक्चर काढलेला आहे डिरेक्टरचं, लक्ष्मण उतेकर, यांची मी अक्षरशः आभारी. म्हणजे काय तुम्ही म्हणाल, म्हणजे मी त्यांचे इतके ऋणी आहे की आज त्यांनी छावा माझा दाखवला, जो फक्त आम्ही वाचलेला ना, आज लक्ष्मण उतेकरांनी संपूर्ण जगासमोर उभा केला की माझा शंभूराजा कसा होता. आणि प्रत्येक पिढी अशी झाली पाहिजे, प्रत्येक मूल शंभूराजा झालं पाहिजे. थँक्यू.